हॅलो 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 हॅलो. नक्कीच फायनल गेमला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव येथे हाताळलेला आहे गोलंदाजाने. हो हवेमध्ये आणि अपील आहे, स्ट्रॉंग अपील केली जाते कॉर्ड साठी. फलंदाज स्वतः निघतोय तंबूच्या रस्त्याला, अर्थात फलंदाज बाद आहे. पहिला धक्का बसतोय पीठ संघाला. सोन्या आम्ही आपल्याला थांबवतोय. नक्कीच पहाटेचे 4:30 वाजले आहेत आणि जे प्रेक्षक इथे उपस्थित झालेले थांबलेले आहेत, 4:45 झालेले आहेत. आणि जे प्रेक्षक अजून इथे थांबलेले त्यांच्यासाठी नक्कीच सॅल्यूट असेल. आणि या स्पर्धेचे सर्व सन्मान्य अनिल दळवी साहेबांकडून आयवा जेसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. 2100 रुपये आयवा झेलसाठी. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या नक्कीच आयोजकांशी वाजवायच्या सर्वांनी. आणि खेळाडू असता कामा नये हे लक्षात ठेवायचंय. ट्रॅक अँड टी शर्ट्स वाला जर नक्कीच व्यक्ती असेल, त्याने जर झेल टिपला तर त्याला 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार नाही. परंतु जे प्रेक्षक बाकीचे ते बसलेले आहेत त्यांनी जर नक्कीच झेल घेतला तर मित्रांनो 2-3 दिवसांची जर बाकी निघूनच जाईल. आणि आता मात्र पहाट नाही तर सकाळ झालेली आहे, थेट आपण जॉबला सुद्धा जाऊ शकता. हो यावेळेस मात्र सुरेख लेट कट गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी मैदानाला गुदगुल्या करत. थर्ड मॅन सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावा. छोटी मोठी युद्ध नक्कीच झालेली आहेत. आता महायुद्धाला सुरुवात झाली आहे. आणि महायुद्ध पेठ विरुद्ध रायते या दोन संघादरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आदित्य चषकाला नक्कीच जिंकणार कोण असा प्रश्न नक्कीच मागील 4 दिवसांपासून सर्वांच्या मनात होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता मात्र आपल्याला या सामन्याच्या नंतर नक्कीच मिळेल. हा इथे मात्र अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील आहे यष्टिरक्षकाच्या माध्यमातून कॉर्ड बिहाइंडसाठी. खूप जोरदार अपील केली जाते. प्रश्न विचारला जातोय, पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न आहे रायते संघाच्या यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. धावफलकाकडे मी तोपर्यंत आपल्याला घेऊन जातोय. 4 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. उमेश केने पंच उत्कृष्ट MCA मान्यता प्राप्त पंच आहेत, ज्यांनी बऱ्याच स्पर्धेमध्ये आपल्या नक्कीच पंचांची छाप सोडलेली आहे. 4 व्हीलरची नक्कीच लाईट ऑफ करायची आहे विनंती असेल. पुढचा चेंडू हो ऑफ साइड कडे, कव्हर्सच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक आणि नक्कीच थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक, दोन्ही क्षेत्ररक्षकांनी चेंडूचा पाठलाग केला. एकाने उचललं, फेकी केली. दरम्यान 2 धाव पूर्ण. लाईट ऑफ करायची आहे. 4 चाकी वाहनाचा जो मालक असेल त्यांना विनंती आहे. गाडी मालक यस 4 व्हीलर समोर नक्कीच जी 4 व्हीलर उभी आहे त्या मालकास विनंती असेल लाईट ऑफ करायची आहे. यस थँक्यू मंडल आभारी आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज गजानन. 6 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गजानन पुन्हा एकदा राईट मोर द विकेट न हो आधीच बॅट फिरवली जाते. गुडलँड स्पॉट वरून चेंडू टेक ऑफ होतोय. सुरेख चेंडू आहे. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. प्रथम फलंदाजी करताना पेठ संघाने जमवल्या 1 गडी बाद 6 धावा. शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती शंकर महादेवन यांचं अतिशय सुरेख असं गीत. नक्कीच DJ सोहळ्याला सुद्धा माझ्याकडून सॅल्यूट असेल. सुरेख असं गीताच्या माध्यमातून पहाटेची वेळ आहे आणि देवाचं नक्कीच गीत इथं सादर केलं जाते, पेश केलं जाते. आणि अगदी नक्कीच प्रेक्षकांना पुन्हा एकदा फ्रेश केलं जातं या गीताच्या माध्यमातून.
हर सर जहां पर झुक जाता है वही मंदिर होता है, हर नदी जहां पर समा जाए वही समंदर होता है। जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, लेकिन हर युद्ध जो जीत जाए वही सिकंदर होता है, वही सिकंदर होता है। कोण असेल सिकंदर पाहूया। आदित्य चषक 2019 चा दिवस रात्र खेळवली जाणारी स्पर्धा, शेवटचा सामना आणि नक्कीच पहाट सुद्धा झालेली आहे। 4 दिवस 4 रात्री आणि हा 5वा दिवस उजाडलेला आहे। यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून गॅप शोधली आहे, सुरेख एक्झिक्युशन आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतोय। वाईड डिश लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक स्थित होता, तैनात होता। दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 8 धावा। पेठ संघाचा जर विचार केला, जर आतापर्यंत जर आपण पेठ संघाचा खेळ पाहिला तर नक्कीच गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे। 28 धावा 29 धावा 30 धावांवर सुद्धा ते नक्कीच गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकू शकतात। रायते संघ यावेळेस लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा हा चेंडू होता, चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। पंच नक्कीच एकत्र येताना काहीतरी विचार विनिमय केला जाईल या चेंडू बाबत। झोपलेले लोक आता उठतील, कारण आपण आपला अजून झोपायचा पत्ता नाहीये, कारण नक्कीच स्पर्धा तितकी चांगली आहे। आठवणीत राहणारी स्पर्धा, सामने सुद्धा आठवणीत राहतील, वेळ सुद्धा आठवणीत राहील, रात्र सुद्धा आठवणीत राहील, कारण स्पर्धा आहे आदित्य चषक 2019। हो, यावेळेस मात्र फॉलो थ्रो मध्ये खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलंय। रायते संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे, आमच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी आहे हे दाखवून देताना, आणि म्हणूनच त्यांनी ब्रास बँड सुद्धा सोबतच आणलेला आहे। बहुधा त्यांना नक्कीच खात्री होती की ही स्पर्धा आम्ही पटकवू। यावेळेस मात्र सुरेख फटका, हवाई फायर, चेंडू सीमा पार होतोय आणि अगदी प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। 2100 रुपयाचा मानकरी, यस यायचं आपण सोडली का? ओके ओके, सुटलेली आहे, गमावलेली आहे। होता जाता जाता नक्कीच 2100 रुपये घेऊन जाता आलं असतं, नक्कीच पश्चाताप होईल त्या प्रेक्षकाला। एक मोठी संधी गमावलेली आहे। संघाची धावसंख्येकडे आपण वळूया। 14 धावा धाव फलकावर पेठ संघ प्रथम फलंदाजी करतोय। फायनलचा सामना आहे, 14 धावा धाव फलकावर, षटक क्रमांक 2 मार्गस्थ हरेश गोलंदाजी करतोय। हो, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू मात्र निघून जातोय। षटक समाप्तीचा इशारा, 2 षटकांची समाप्ती, 14 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद पेठ संघ। आता सगळा बरा आला बाकी नाही नेलं, सारख्याच्या बापूस नुसतं खोळावल्यासारखं करता, अन पाणी टाकल्यान माहिता। 7 ची सरासरी आपण पाहतोय पेठ संघाच्या फलंदाजांमार्फत। फायनलचा सामना आहे, नक्कीच प्रेक्षक अपेक्षा करतील की 40 पेक्षा अधिक धावा पेठ संघाच्या फलंदाजांनी जमवाव्या, त्यावर रायते संघ नक्कीच चांगली फलंदाजी करत एक अतितटीची लढाई नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल। क्लोज एन्काउंटर, टफ एन्काउंटर। काळजी कुठल्याही प्रेक्षकाने केली नाही आणि इथे थांबले फायनलचा गेम पाहण्यासाठी। खूपच आगळी वेगळी ऍक्शन आहे, गोलंदाजीची शैली आहे। वाईडचा इशारा येतोय, स्क्वेअर मारा आहे, चेंडू थोडासा कट सुद्धा झाला होता पडल्यानंतर। संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 15 धावा 15 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। प्रेक्षकांसाठी नक्की सुवर्ण संधी आहे। निंबवलीचे आणबान शान सन्माननीय अनिल सेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून ऐवा जेलसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक, आणि नक्कीच एक क्षेत्ररक्षक अर्थात एक प्रेक्षक
तो झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु तो झेल नाही, तो चेंडू नाही, तर तब्बल रोख रक्कम 2100 रुपये त्याच्या हातातून निसटलेले आहेत. फुलटॉस चेंडू ताणले हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय, दर्शक दीर्घामध्ये षटकार. बहुत लंबा दंगल चले, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. नक्कीच त्या दिशेने जे ते क्षेत्ररक्षकाच्या पेक्षा जास्त धाव त्यांनी घेतली होती. 5-6 लोक एकत्र आली होती झेल घेण्यासाठी. एकत्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, वाटून पैसे घेतले असते, परंतु झेल घेता आलेला नाहीये. हो, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू बॅटच्या टोवर जाऊन लागतोय. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. जमीन लगत खेळलेला फटका आहे. 1 धाव. संघाची धाव संख्या 22 धावा. आतापर्यंत 2 षटकार आलेत आणि प्रेक्षकांना सुद्धा तेच हवंय की चेंडू कधी बॅटच्या मधोमध येतोय आणि सीमेरेषेच्या पलीकडे येतोय, तो सुद्धा आमच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. हो, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलंय, मैदानाच्या आत की बाहेर, बाहेर जातोय, प्रेक्षकांमध्ये जातोय, क्राऊड मध्ये जातोय. पुन्हा जय सोडलाय, पुन्हा संधी गमावलेली आहे. षटकार येतोय पेठ संघासाठी. नक्कीच हा आनंद मित्रांनो कुठेच तुम्हाला मिळणार नाही जो मिळतोय आदित्य चषकामध्ये. 28 धावा धाव फलकावर. पेठ संघाचे फलंदाज वादली खेळी करताना पुन्हा एकदा हवेमध्ये, फुलचा फटका आणि सीमा पार, गगनभेदी चुमंतर षटकार. खाली पडलेला आहे चेंडू, आरडाओरडा करू नका. एकत्रित मांडोली करण्याचा प्रयत्न आहे. तिथे निंबवलीचे खेळाडू आहेत. लक्ष्मण केडे यांनी माहिती आमच्यापर्यंत पुरवलेली आहे की खाली पडलेला आहे चेंडू. गावदेवी निंबवली संघाचे खेळाडू आहेत आणि हा प्लॅन होता त्यांचा. गेम प्लॅनिंग मैदानाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळते 2100 रुपयांसाठी. यावेळेस मात्र मैदानाच्या आतच चेंडू असेल. प्रेक्षकांसाठी नाही तर क्षेत्ररक्षकांसाठी संधी होती. झेल सुटतोय. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धाव संख्या धाव फलकावर. धाव संख्येला आकार येतोय 36 धावा. 36 रन ऑन दी बोर्ड. पहिला घडी नक्कीच अतिशय लवकर बाद झाला होता, अगदी स्वस्तात परतला होता. त्यानंतर मात्र चांगली पार्टनरशिप बंटी आणि तेजस या 2 फलंदाजादरम्यान, आणि जी धावसंख्या हवी होती पेठ संघाला ती मिळवलेली आहे त्यांनी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना एकनाथचा हा चेंडू हवेमध्ये आकाशी भरारी घेतोय आणि सीमेरेषेच्या पलीकडे जातोय. तोही एका टप्प्यानं नाही, मैदानाच्या आतमध्येच आहे. यस, मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे. या सुरेख क्षेत्ररक्षण चेंडूला अडवण्यात आलं. यस, ज्या धावा पळून इथे मिळवलेल्या आहेत त्या धावा इथे मात्र पेठ संघाच्या खात्यामध्ये पडतील. 2 धावा आणि संघाची धाव संख्या पुढे सरकते 38 धावा धाव फलकावर. सुरेख फटकेबाजी करतोय. प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन केलं जातंय. प्रेक्षकांसाठी सुद्धा संधी निर्माण करून दिली जाते पेठ संघाच्या फलंदाजामार्फत. प्रेक्षक सुद्धा नक्कीच म्हणत असतील वा रे वा, अतिशय सुंदर फलंदाजी करतोय हा फलंदाज. संघाची धाव संख्या आहे 38 धावा. 1 गडी बाद. पेठ संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गाई तुझ देऊल सजतई, गुल्लाले डोंगरा, पालखीला नाचिन गुलाल उरवू, सैताचे महिन्या. नक्कीच फायनलच्या सामन्यामध्ये रायते संघाची नक्कीच पेठ संघाशी झालीये भेट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. हो, यावेळेस मात्र गुडघ्याला वाकून, गुडघ्याला टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तेजस गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय. हाणामारीचं षटक आहे. या षटकामागे नक्कीच
धावा कुठण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. 38 धावा धाव फलकावर. हो यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला होता. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून निसटला होता. वाईट चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज धावचीत बाद. आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान. वा अतिशय सुंदर गीत योगेश आग्रावकर यांचं हे नक्कीच गायलेलं सुरेख लोकगीत कोली गीत. यावेळेस मात्र स्लॅशी पंच आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमरेषेच्या पलीकडे. सीमरेषेची नक्कीच तोडफोड केली जाते. चौकार. आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान. 43 धावा. आदित्य चषक 2019 नक्कीच या स्पर्धेला जिंकण्याचा इतिहास कुठला संघ लिहिल नक्कीच हे आपण पाहणार आहोत. या सामन्याच्या समाप्तीनंतर त्याचं उत्तर नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा मिळेल. हवेमध्ये केलेला आहे. प्रेक्षक तयार झाले. क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार. षटकार. फलंदाजांचं क्षेत्र नक्कीच प्रेक्षकांनी कौतुक करायला पाहिजे. 3 नाही तर तब्बल 4 षटकार फलंदाजाने आतापर्यंत कुठलेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 49 धावा. बंटी खेळतोय 34 धावांवर. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. हो फुलटॉस चेंडू. सुरेख फटका आहे. लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न आहे. खराबपैकी 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि इथे मात्र 50 कंप्लीट होते पेठ संघाची. 50 अप धावसंख्या. या टाळ्या झाल्या पाहिजेत या संघाच्या फलंदाजासाठी. फायनलच्या गेम मध्ये अतिशय धुव्वादार दमदार फटकेबाजी. हेलिकॉप्टर उडवलाय आणि मैदानाच्या बाहेर लँड होतोय. षटकार. गजानन या गोलंदाजाला वगळलं तर नक्कीच सर्वच गोलंदाज महागडे ठरलेले आहेत. 42 धावांवर खेळतोय बंटी आणि संघाची धावसंख्या आहे 57 धावा. लास्ट बॉल ऑफ द पेट इनिंग. फुल टॉस आहे. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला बीट करत 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 रन. नक्कीच प्रेक्षकांना जसा फायनलचा सामना हवा होता तशा प्रकारचा फायनलचा सामना पेठ संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून इथे नक्कीच रंगलेला आहे. तर नक्कीच उपस्थित प्रेक्षकांचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहतोय आदित्य चषक 2019 डे नाईट क्रिकेट स्पर्धेमधील शेवटचा अंतिम आणि फायनलचा सामना महायुद्ध पाहतोय. सन्माननीय अनिल सेठ दळवी साहेबांची ही देण आहे आणि नक्कीच त्यांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. पूर्ण आयोजक कमिटीला धन्यवाद देऊ इच्छितो. उमेश केडे सर असतील, त्यामध्ये कृष्णा केडे सर असतील आणि इतर सर्व त्यांची कमिटी मेंबर ज्यांनी मला इथे नक्कीच समालोचन करण्यास आमंत्रित केलं आणि ही जी नक्कीच प्रेक्षक मंडळी आहे त्यांनी प्रेमाने आम्हाला ऐकलं त्याबाबत नक्कीच त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. काही चुकलं असेल तर या पवित्र भूमीमध्ये दफन करा. काय आवडलं असेल तर निश्चितपणे ते आपल्याकडे ठेवा आणि नक्कीच माझं स्पेल इथे या स्पर्धेमध्ये समाप्त होतंय असं मी जाहीर करतोय आणि पुढील धावतं विवरण या फायनल गेमचं नक्कीच ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय योगेश मडवी यांना. मित्रांनो मी थांबतोय, आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आदित्य चषक 2019 चा मेगा फायनल योगेश मडवी यांच्या रसाल आणि मधुर आवाजामध्ये.
DJ Vaibhav in the mix. थैंक यू। तो बहुत बहुत शुक्रिया सुरेश, फिर एक बार थँक यू। तर आदित्य स्पोर्ट्सचे सर्व मेंबर विनंती असेल 7 वाजता अलिबागला जायचं आहे, 7 वाजता टाइमिंग असेल। थैंक यू सो मच। सभी दर्शकों का स्वागत करता हूँ, लेकर चलता हूँ मैदान के ऊपर मेगा पानी का मुकाबला। फिर एक बार सभी का स्वागत है, काफी बड़ा मुकाबला होगा बीच मैदान के ऊपर। हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में, हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में। अंतिम मुकाबला, जिस मुकाबले का इंतजार रहा सभी दर्शकों को और आयोजकों को, वो मेगा पानी का मुकाबला दोस्तों बीच मैदान के ऊपर चलता हुआ पेट विपक्ष रायते के बीच। तो बिल्कुल प्रतियोगिता समाप्त होने के बाद 7 बजे का टाइमिंग अलीबाग जाने का बिल्कुल यहां पर ऐलान किया अनिल सेठ दलवी, बिल्कुल जिनकी तरफ से, और अविनाश शेठ केने और किरण शेठ केने जिनकी तरफ से यह बड़ा ऐलान है। 7 बजे अलीबाग ट्रिप और 7 तारीख को गोवा। पहली गेंद शानदार स्ट्रोक, इस बार इरादे स्पष्ट है, काफी बड़ा स्ट्रोक, बाउंड्री रन के बाद 4 रन। थैंक यू। और इस छवि के साथ टीम का टोटल बन चुका है 5 रन, जीतने के लिए 62 रनों का लक्ष्य रखा है। कमाल की पारी के लिए मैदान के ऊपर बात करेंगे तो यहाँ पर 46 और 40 रन की पारी बंटी जोशी ने खेली। ये पेट टीम मैदान के ऊपर अपना जलवा दिखाती हुई आज 3-3 खिलाड़ी टीम में नहीं है, और बिल्कुल यहाँ पर तो भी काफी बड़ा मुकाबला यहाँ पर दिखाते हुए अंपायर का इशारा था वहां। व्हाइट रन न बनते हुए 6 रन। आदित्य स्पोर्ट के सभी मेंबरों को सुनहरा मौका, गोल्डन जुबली, बिल्कुल यहाँ पर 7 बजे अलीबाग ट्रिप और 7 तारीख को गोवा ट्रिप। तो गेंदबाज तैयार, फिर एक बार चलते दोस्तों मैदान के ऊपर। गौरव कास्कर, ये गेंद अच्छी थी, हल्के तो से टैप किया, पॉइंट के रीजन में डायरेक्ट हिट की कोशिश की और 1 रन का इजाफा। 1 रन के साथ यहाँ पर टीम का टोटल बनता है 7 रन। बात करेंगे तो काफी बड़ा मुकाबला है, 62 रनों का सबसे बड़ा लक्ष्य होगा। मेगा फाइनल में पहुंची हुई 2 टीमें एक दूसरे के सामने, एक तरफ रायते और दूसरी तरफ पेट टीम, दोनों बड़ी टीमें, मगर रायते टीम के सामने 62 रनों का सबसे बड़ा पहाड़ खड़ा है। बिल्कुल रायते टीम की बल्लेबाजी भी ताकतवर है, बिल्कुल जिस से बंटी ने बल्लेबाजी की उसे से बल्लेबाजी करेंगे तो यह मुकाबला जीत सकती है इस मैदान के ऊपर। अच्छी गेंद, यहां पर गेंद को खेला हल्के हाथों से, बेहतरीन फील्डिंग, 1 रन का इजाफा। इक्का दुक्का से दोस्तों कुछ नहीं होगा, क्योंकि इक्का दुक्का से पेट टीम को कोई फर्क नहीं पड़ेगा और इक्का दुक्का से रायती टीम मुकाबला नहीं जीत पाएगी, क्योंकि कहते ना कि बिना हवा से क्या फुल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्का दुक्का से यहां से रायती टीम क्या मुकाबला जीत पाएगी। बॉबी कोहली के चेहरे पर मुस्कुराहट, क्योंकि मुकाबला काफी मजबूत स्थिति में है, क्योंकि यहां से 62 रन का लक्ष्य है। टीम की टोटल की बात करेंगे तो यहां पर 8 रन बगैर विकेट के नुकसान पर।
गोरे क्रॉस करके ये गेंद शानदार स्ट्रोक, यहां से संघर्ष जारी मैदान के ऊपर, उतनी लाजवाब फील्डिंग और यहां पर दूसरे रन के लिए पलट चुके हैं और ये देखते देखते दूसरा रन, 2 रन के साथ टीम आगे बढ़ती हुई 10 रनों के ऊपर। 24 गेंदे 62 रनों का लक्ष्य है और यहां से बात करेंगे तो रन चाहिए प्रति ओवर की बात करेंगे 15.50 की औसत बरकरार रखनी है और अब तक यहां पर 10 रन बनते हुए, यानी कि आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक मुकाबले में वापसी दिला सकता है रायते क्रिकेट टीम को। रिवर्स शॉट और कमाल की शॉट, जिस स्ट्रोक की तलाश में थे वो चक्काता हुआ। थैंक यू। ओवर की समाप्ति 16 रन, जिस छक्के की तलाश थी मैंने कहा था कि एक छक्का यहां से रायते टीम को वापसी और मजबूती दिला सकता है। और क्या कमाल की बल्लेबाजी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। कमाल का मुकाबला होगा, दिल थाम कर बैठे दर्शक और दिल थाम कर बैठना, क्योंकि मुकाबला काफी बड़ा होगा मैदान के ऊपर। जीतने के लिए लक्ष्य 62 रनों का था, जीतने के लिए चाहिए 46 रन बची हुई 18 गेंदों के ऊपर। बिल्कुल मुकाबला बेहतरीन, बीच मैदान के ऊपर आप जीतने के लिए रन चाहिए 15.33 की औसत से रन बटोरने के मैदान के ऊपर। यह मुकाबला जीतने के लिए कमाल का मुकाबला, कमाल का मुकाबला। तो जीत के लिए बात करेंगे, अभी भी 46 रन की आवश्यकता होगी, 18 गेंदे। बिल्कुल जिस से पेट टीम ने बल्लेबाजी की थी उसका जवाब देते हुए मैदान के ऊपर ईट का जवाब पत्थर से पहले ओवर में 16 रन। सामने की तरफ खेला, हवा में खिलाड़ी द्वारा गेंद के नीचे बेहतरीन कैच, विकेट नंबर फर्स्ट। तो पहला विकेट, जिस विकेट की तलाश थी पेट टीम को, विकेट गिरता हुआ मैदान के ऊपर। बल्लेबाज आउट होते हुए मैदान के ऊपर नीलेश एक बड़ी शिकार की मैदान के ऊपर, मगर हरेश अभी भी मैदान के ऊपर मौजूद है। जीत के लिए बची भी 17 गेंदे और 46 रन की आवश्यकता होगी। तो बिल्कुल यहाँ पर एक काफी बड़ी प्रतियोगिता और 4 चांद लगा इस प्रतियोगिता को, तो ये सफल प्रतियोगिता आखिरी दौर पर पहुंच चुकी है। यानी कि इस प्रतियोगिता अंतिम मुकाबला इस मैदान के ऊपर शुरू है। मेगा पानी का मुकाबला, 2 बड़ी टीम है इस विभाग की, रायते सबसे बड़ी टीम है और उनके सामने खारगर विभाग की, पनबिल विभाग की सबसे ताकतवर टीम पेट टीम। आरसीसी पेट टीम के हमारे गणेश जोशी साहब इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, बॉबी कोहली इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, बिल्कुल हमारे संदीप वास्कर, संतोष गौरत और प्रीतम भोपी, इन सभी का हम स्वागत करेंगे। तो बिल्कुल मुकाबले की बात करेंगे तो यहाँ पर आप कठिन परिस्थिति बन चुकी है, लक्ष्य बहुत बड़ा है मगर संघर्ष करना होगा। इस बार फिर एक बार गेंद हवा में, खिलाड़ी बेहतरीन फील्डिंग करते हुए जी जान से मेहनत और 2 रन कंप्लीट हुए। तीसरे के लिए पलटना चाहते हैं और इस बार तीसरा रन कंप्लीट किया। 3 रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 19 के ऊपर। जीतने के लिए अभी भी संघर्ष जारी मैदान के ऊपर, यानी कि अभी भी 43 रन की आवश्यकता होगी बची हुई गेंदों के ऊपर। बची हुई 15 गेंदे, 43 रन की आवश्यकता होगी। बिल्कुल अंपायर वो गेंद लेना आपको, मैच बॉल, अंपायर मैच बॉल लेना आपको। तो 15 गेंदें बची और 15 गेंद में अभी भी 43 रन की आवश्यकता। मेगा फिनाले का मुकाबला, क्या कमाल की पारी खेली मैदान के ऊपर बंटी जोशी ने, जिन्होंने
बिल्कुल 46 रन की पारी इस मैदान के ऊपर खेली। एक कमाल की बल्लेबाजी, आखिरी मुकाबले में बंटी ने खूब बल्लेबाजी की। ये शानदार गेंद बिल्कुल यहाँ पर गेंद को खेला लॉन्ग ऑफ की तरफ, वहां पर एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है, एक के ऊपर संतोष होना पड़ा और टीम का टोटल बतावा 20 रन जीतने के लिए 42 रनों की अभी जरूरत। 14 गेंदें बची है और 42 रन की जरूरत होगी, यानी कि हर गेंद के ऊपर अब 3 रन की आवश्यकता। मैदान के ऊपर संघर्ष करना होगा, बड़े स्ट्रोक दिखाने होंगे रायती टीम के बल्लेबाजों को। इस बार सफल होकर खेलने की कोशिश, हवा में खिलाड़ी मौजूद, कूद गए यहाँ पर कीपर, कैच के लिए फेंकते हुए सेकेंड विकेट डाउन, रायती टीम को झटका। तो बिल्कुल रायती टीम यदि इस मुकाबले को जीतते तो हमारे सम्मानीय बंटी भोईर इनकी तरफ से बड़ा सम्मान होगा, यानी कि सबसे बड़ा सम्मान। मगर ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल 20 रन, जीतने के लिए अभी भी 12 गेंदे 42 रन की आवश्यकता। सम्मानीय बंटी भोईर साहब से विनती करते हैं कि आइए मंच के ऊपर। आइए साहब, आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से। आखिरी तौर पर यह प्रतियोगिता आ चुके और इन दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा जो अभी भी दिल थाम कर इस मुकाबले को देख रहे हैं। कमाल के यहाँ पर सपोर्ट रहा, दर्शकों का शुक्रिया अदा करता हूं, सभी दर्शकों का जिन्होंने 4 रात लगातार हमारा साथ दिया, उन सभी दर्शकों का शुक्रिया अदा करता हूं। डीजे मास्टर का शुक्रिया अदा करता हूं और सभी अंपायरों का शुक्रिया अदा करता हूं, सभी कमेटी का, यानी कि पूरे आदित्य स्पोर्ट निबुण टीम का बिल्कुल फिर एक बार शुक्रिया अदा करता हूं। शुक्रिया अदा करता हूं हमारे स्कोरर का और शुक्रिया अदा करता हूं हमारे लाइव टेलीकास्ट, हमारे मित्र बिल्कुल संग्राम गायकवाड़ और सभी दोस्तों का मैं यहाँ पर शुक्रिया अदा करता हूं। और इसी के साथ सूर्यकांत केने, जिनका भी शुक्रिया अदा करता हूं, बहुत बड़ा साथ उन्होंने हमें दिया। और हमारे कमेंटर सूरज पाटिल, आपका भी शुक्रिया अदा करता हूं। राहुल भोईर, आपका भी शुक्रिया अदा करता हूं। और दिलीप केने, पबजी फैंस, आपका भी शुक्रिया अदा। पिछले मैदान के ऊपर 42 रन का रन अभी भी जरूरत है मैदान के ऊपर। अब मुकाबला जीतना बहुत कठिन होगा क्योंकि पेट टीम की गेंदबाजी शुरुआत से बेहतर देखने को मिली। पेट टीम ने अपनी आक्रामकता सिद्ध की, मगर आखिरी मुकाबले में उनका बल्ला भी खूब चला क्योंकि 4 मुकाबले गेंदबाजी से जीते थे और 5वां मुकाबला यहाँ पर अपनी बल्लेबाजी की ताकत के ऊपर। मगर अभी भी वक्त नहीं है, बिल्कुल यहाँ पर वक्त गया नहीं। रायते टीम कर सकते हैं, आप भी यहाँ पर अपने पास भी इतनी ताकत है, मगर रायती टीम के बल्लेबाजों द्वारा ना तो बड़े स्ट्रोक दिखाई दे रहे हैं। जो रायती टीम यहां से लगातार बल्लेबाजी के लिए ताकतवर रही थी और रायती टीम की बल्लेबाजी इस मेगा पैनल में थोड़ी सी शांत होती हुई, अब रायती टीम के बल्लेबाजों को आक्रामकता दिखानी होगी, हर गेंद के ऊपर प्रहार करने होंगे, हर गेंद बाउंड्री लाइन के बाहर भेजनी होगी, तो रायती टीम इस मुकाबले को जीत सकती है। रायती टीम का सपना रहा था चैंपियन होने का, तो पेट टीम का सपना भी रहा चैंपियन होने का, मगर एक टीम चैंपियन होगी, एक टीम होगी रनर अप। इस प्रतियोगिता की पहला साल है, बड़े धूमधाम से इस प्रतियोगिता का आयोजन हमारे अनिल शेठ दलवी जिनकी तरफ से किया गया था। बहुत बड़ी प्रतियोगिता देखने को मिली और बिल्कुल 4 दिन रात ये प्रतियोगिता चली और आज आखिरी मुकाबला, सभी दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं। 5:16 हो चुका है, यानी कि मुकाबला आखिरी वक्त पर आ चुका। तीसरा ओवर प्रगति पर है। टीम की टोटल की बात करेंगे तो 22 रन, तो जीतने के 40 रन की आवश्यकता बची हुई गेंदों के ऊपर 9 गेंदे। इस बार प्रयास जारी है मैदान के ऊपर, संघर्ष जारी है मैदान के ऊपर, मगर यहां से बात कहना चाहेंगे कि यहां पर कोशिश तो शुरू है मगर बड़े स्ट्रोक नहीं आ रहे। इसकी वजह कि पेट टीम की गेंदबाजी की गहराई बहुत है, पेट टीम की गेंदबाजों में काफी ताकत है, पेट टीम की गेंदबाजों में काफी धार है और उनके धार के सामने ना तो यहां पर रहते टीम के बल्लेबाज बड़े स्ट्रोक दिखा पा रहे हैं। बिल्कुल जीतने के लिए 8 गेंदें बची है, 38 रन की आवश्यकता होगी, 8 गेंदें 38 रन। अब
रास्ता कठिन हो चुका है, रास्ता बहुत कठिन हो चुका है मैदान के ऊपर रायते क्रिकेट टीम को। बिल्कुल फटने के बाद यहां पर बल्लेबाज को चकमा देते हुए विकेट कीपर के दस्तानों में 7 गेंदे 38 रन। अब थोड़ा सा कठिन परिस्थिति, क्योंकि आने वाली गेंद के ऊपर, हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक यानी कि छक्का दिखाना होगा। स्वागत है, आपका भी स्वागत है, जो कि आप जॉब के ऊपर जा रहे हैं। मनीष के ने आपका स्वागत है। मनीष के ने ना तो जॉब पर जा रहे हैं, जिन्हें अभी भी पता चला कि न्यूज आई थी 7 बजे अलीबाग की ट्रिप है, तो ट्रिप के लिए तैयार हो चुके हो। तो बिल्कुल मनीष ट्रिप के लिए रेडी हो चुके हैं। बंटी बोर सबसे विनती करना चाहेंगे कि आप मंच के ऊपर आइए, आपको आमंत्रित कर रहे हैं हमारे कृष्णा के ने सर, सम्मानीय कृष्णा के ने सर आपको आमंत्रित कर रहे हैं। बंटी बोर आप आइए मंच के ऊपर। शुक्रिया अदा करेंगे हमारे संदीप सुरोशी साहब, आपका भी शुक्रिया अदा करेंगे। रात भर इस मुकाबले का लुत्फ किया और कमाल के साथ हमें भी दी, और उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। रायती टीम के सपोर्टर्स बिल्कुल यहाँ पर थोड़े से शांत हो चुके हैं, मगर कोई बात नहीं, ये रनर टीम तो रहेगी यहाँ पर। रायती टीम काफी संख्या में रायती टीम आई थी, बिल्कुल जनरस होना चाहिए क्योंकि सेकंड प्राइज तो पाएंगे। और यहाँ पर आखिरी गेंद, आखिरी ओवर यहाँ पर बात करेंगे, सोहेल का इस्तेमाल किया। मुकाबले में औपचारिकता मेगा पानी जिस तरह से होना चाहिए था, वो मेगा पानी का मुकाबला नहीं हो पाया, यानी कि ये मुकाबला पेट टीम ने अपने ताकत के ऊपर जीता है, क्योंकि यहां से पेट टीम ने लगातार गेंदबाजी की ताकत दिखाई थी, मगर आखिरी मुकाबले में बल्लेबाजी की ताकत। तो निश्चित सर्वांना विनंती असेल, ज्यांनी ज्यांनी खुर्च्या घेऊन गेल्यात त्यांना विनंती असेल आपल्या खुर्च्या व्यासपीठासमोर जमा करायच्या आहेत। बंटी भाऊ साहेबांचं शुभागमन होत आहे, स्वागत आहे बंटी भाऊ साहेब तुमचं देखील। कारण मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतो एकतर्फा झाली आहे। मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करेल, ज्याने 4 दिवस रात्र इथे हजेरी लावली, त्या प्रेक्षक वर्गाचं, माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी आभार व्यक्त करेल। मी माझ्या डीजे मास्टरचा आभार व्यक्त करेल, सर्व पंचांचा आभार व्यक्त करेल, सर्व समालोचकांचा आभार व्यक्त करेल, सर्व जो लाईव्ह टेलिकास्ट वाल्यांचा आभार व्यक्त करेल स्कोररचा आणि पूर्ण कमिटीचा, ज्यांनी आम्हाला इथे साथ निश्चित दिली। आणि खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करेन आमच्या निश्चित या ठिकाणी उमेश केणे सरांचा, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली। अनिलजी दलवी साहेब या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, कृष्णा केणे, या सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करेल, ज्यांनी आम्हाला एवढ्या दूरभर समालोचन करण्याची संधी दिली। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सुरेश पाटील, तुम्ही देखील खूप चांगली साथ दिली, त्याबद्दल तुमचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल। मॅच मध्ये आपण पाहतो औपचारिकता इथे मॅच मेगा फायनल आरसीसी पेठ संघ चॅम्पियन होण्याच्या दिशेला। कारण आरसीसी पेठ संघ म्हटला तर एक मोठा संघ, आणि आज ती दहशत, ती दरारा पुन्हा एकदा दाखवला। या विभागामध्ये येऊन देखील खूप चांगला खेळ केला आणि सर्वांची मन जिंकली। तो निश्चित इथे मात्र अजून प्रयत्न केला झालाय, मॅच जरी संपला मात्र इथे प्रयत्न सुरू आहे। थँक्यू। थँक्यू। तर निश्चित आपण पाहतो इथे बऱ्याच उशिरानंतर षटकार आलाय, मात्र वेळ गेल्यानंतर षटकार पाहायला भेटलाय, तर असं म्हटलं जातंय वेळ गेली सत्ता गेली, कार्यक्रम संपला। तो शेवटचा बॉल इथे असेल या स्पर्धेतला, तर निश्चित जोरदार टाळ्या करूया आपण शेवटच्या बॉलसाठी, कारण या स्पर्धेचा शेवटचा बॉल आणि चॅम्पियन संघ ठरलेल्या स्पर्धेमध्ये हितेश स्पोर्ट्स पेठ संघ चॅम्पियन, तर रनरअप संघ राहील या स्पर्धेमधला केजी स्पोर्ट रायते संघ, तृतीय क्रमांकाचा मानकरी राहील पडगा संघ, आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राहील गावदेवी लिंबवली संघ। थँक्यू सो मच।